बेस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन 2024. 3-4 वर्ष अगोदर ना टर्म इन्शुरन्सला घेऊन खूप कमी माहिती होती मार्केटमध्ये की एक चांगली पॉलिसी शोधणं खूप कठीण होतं. आणि त्या टाइम मध्ये 2:3 रेशियोज म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशियो, क्लेम्स इंटिमेशन रेशियो ह्याने करून एक चांगली पॉलिसी आयडेंटिफाय व्हायची. ऑनेस्टली एवढ्या लिमिटेड डेटाज बरोबर एवढी चांगली पॉलिसी शोधणं थोडं कठीण होऊन जातं. पण आजच्या काळात असं नाहीये. IRDAI स्वतः आपल्या रिपोर्ट्समध्ये इन्फॉर्मेशन आणि डेटा पॉइंट्स काढतात, जेणेकरून आम्ही खूप कॉन्फिडन्सने बोलू शकतो की बेस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन 2024 मध्ये कोणता आहे. त्यांची नका घेऊ, तुम्हाला काहीही मेहनत नाही करायची आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओ एंड पर्यंत पाहायचा आहे. या टर्म इन्शुरन्स घेताना सगळ्यांच्या डोक्यात हेच येतं की आता इन्शुरन्स कंपनीला प्रीमियम द्यावं लागेल. पण जेव्हा 30-40 वर्षानंतर इन्शुरन्स क्लेम करायला जाणार तेव्हा इन्शुरन्स कंपनी बंद झाली तर, किंवा ह्या कंपनीला कोणत्या दुसऱ्या कंपनीने टेक ओव्हर केलं तर, म्हणजे अनसर्टनिटी ऑब्व्हियसली असतेच ना. आणि असली पण पाहिजे. आफ्टर ऑल तुमचे मेहनतीचे पैसे आहेत ते. आता जर यार आपण सगळ्या इन्शुरन्स कंपनीजला ॲनालाइज आणि कम्पेअर करू आणि बघू की सगळे कंपनीज किती ॲन्युअल बिझनेस करते. सो देर आर सम कंपनीज लाईक LIC 2 ते 2.5 लाख करोड रुपयांचा ॲन्युअल बिझनेस करते. SBI, HDFC, ICICI वर्षाचे 20 ते 30 हजार कोटी रुपयांचा बिझनेस करतायत. सो यू कॅन बी रेस्ट अश्योर की हे कंपनीज नेक्स्ट 3 ते 40 वर्षासाठी पण एक्झिस्ट करतील. पण ऑन दी अदर हँड असे बरेच छोटे कंपनीज आहेत जे हार्डली 100 कोटींचा बिझनेस करतायत, जसे की एगॉन, रिलायन्स, निपॉन, सहारा इत्यादी. मी असं नाही म्हणते की हे सगळे कंपनीज 30-40 वर्षानंतर बंद होतील, बट द रिस्क इज हायर विथ सच कंपनीज. जसे फॉर एक्झाम्पल एक्साइड लाईफला HDFCने तर टेक ओव्हरच केलंय. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सच इव्हेंट्स हॅपनिंग विथ सच कंपनीज इज हायर. सो ॲज अ फर्स्ट फिल्टर आपण असेच कंपनी बघूया जे वर्षाचे मिनिमम 5,000 कोटी रुपये कमवतात. हा फिल्टर लावताच माझ्याकडे आता 10 कंपनीज उरल्यात. आता ह्या सगळ्या कंपनीच्या टर्म प्लॅन्सला एकदम डिटेल्डमध्ये आपण कम्पेअर करूया. ह्या टेबलमध्ये सगळ्या कंपनीचे पूर्ण टर्म प्लॅन्सचे नावं मेन्शन केली आहेत. इकडे एक डिस्क्लेमर आहे की बजाज अलायन्सचे 10 पेक्षा जास्त पूर्ण टर्म प्लॅन्स आहेत. मी शील्ड सुप्रीमला ह्याच्यात ॲनालाइज केलं आहे. आता यार ब्रॉडली सगळे कंपनीज मिनिमम सम अश्योर्ड 25 ते 50 लाखापर्यंत देते. टर्म इन्शुरन्समध्ये मॅक्झिमम कोणती लिमिट नसते. तुम्ही केवढ्याची पण टर्म इन्शुरन्स घेऊ शकता, फक्त तुमची एलिजिबिलिटी फिट झाली पाहिजे. नेक्स्ट कॉलममध्ये आम्ही सगळ्या टर्म प्लॅनचे पॉलिसी टेन्युअरला कम्पेअर केलं. टेन्युअरचा अर्थ आहे की तुमची पॉलिसी केवढ्या वर्षापर्यंत ऍक्टिव्ह राहणार आहे. आणि इथे SBI, HDFC, ICICI, आदित्य बिर्ला हे तुम्हाला 5 ते 40 वर्षापर्यंतचं टर्म इन्शुरन्स ऑफर करते. LIC आणि बजाज अलायन्स 10 ते 40 वर्षापर्यंतचा, आणि मॅक्स आणि टाटा 10 ते 67 इयर्स पर्यंतचं. सो ह्याच्या अकॉर्डिंगली सगळ्यात जास्त कव्हर तुम्हाला मॅक्स आणि टाटामध्ये मिळतोय. इनफॅक्ट अपार्ट फ्रॉम LIC आणि कोटक बाकी सगळे टर्म प्लॅन्स तुम्हाला होल लाईफ पर्यंतचा कव्हर सुद्धा देते. म्हणजेच 100 वर्षापर्यंतचा कव्हर ऑप्शन पण देते. बट जस्ट बिकॉज होल लाईफचं ऑप्शन मिळतं इट डझंट मीन की तुम्हाला घेतलं पाहिजे. तुम्हाला तेवढ्यापर्यंतच कव्हर घेतलं पाहिजे जेवढ्यापर्यंत तुमच्यावर फायनान्शियल ऑब्लिगेशन्स असतील. 100 वर्षापर्यंतचं कव्हरचे प्रीमियम पण तेवढेच जास्त असतील. सगळे कंपनीज आपल्या टर्म प्लॅन सोबत काहीतरी इनबिल्ट बेनिफिट्स ऑफर करतात, ज्याला आपण ॲड ऑन्स असं म्हणतो. हे ॲड ऑन्स तुम्ही वेगळे पण विकत घेऊ शकतात. फ्यू ॲड ऑन्स जरा हायली रिकमेंड आर वेवर ऑफ प्रीमियम. ह्याचा अर्थ आहे की पॉलिसी टर्म मध्ये जर तुमची कोणती परमनंट डिसेबिलिटी असेल किंवा क्रिटिकल इलनेस, योर अॅन्युअल प्रीमियम्स विल बी वेव्ड ऑफ. And the best part is the policy will also remain active till the end of the policy date. Critical illness, if you're diagnosed with critical illness like cancer, heart attack, stroke, you will be paid lump sum amount for the treatment of this disease. Life stage benefit, ह्याचा अर्थ आहे की तुम्ही तुमचा इन्शुरन्स कव्हर तुमच्या लाईफच्या काही स्टेजेसमध्ये जसे की मॅरेज, किड्स ह्यावर इन्क्रीज करू शकता. आणि शेवटचं ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट. आता आपण बघूया हे सगळे टर्म प्लॅन्स काय बेनिफिट करतात. LIC आणि कोटक हे इनबिल्ड ॲड ऑन नाही ऑफर करत. बाकी सगळे टर्म प्लॅन्स काही ना काही बेनिफिट ऑफर करतात. आता ह्या टॉप 10 कंपनीज मधून पण 2 कंपनीज असे आहेत जे क्रिटिकल इलनेस ऑफर नाही करत. SBI लाईफ आणि बजाज अलायन्स. टू बी व्हेरी ऑनेस्ट हा माझ्यासाठी खूप मोठा रेड फ्लॅग आहे, बिकॉज दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रायडर्स. आणि वेवर ऑफ प्रीमियम काही कंपनीज लाईक HDFC, ICICI, मॅक्स, टाटा ॲज अन ॲड ऑन मिळून जात आहेत. बाकी ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट्स तुम्ही बाकी कोणत्या प्लॅनमध्ये ॲड ऑन म्हणून घेऊ शकता, विकत घेऊ शकता. बट फेअर वॉर्निंग, दिस पर्टिक्युलर रायडर विल नॉट बी सुटेबल फॉर एव्हरीवन. सो यार आतापर्यंत आपण बघायला गेलो तर HDFC, ICICI, मॅक्स आणि टाटा तर थोडे वीक वाटतात. अँड LIC आणि कोटक तर ऑनेस्टली खूप जास्तच वीक आहेत. चला एकदा आपण सगळ्यांचे प्रीमियम्स पण कम्पेअर करून घेऊया बिफोर टेकिंग अ फायनल कॉल. तर हे जे आम्ही प्रीमियम्स दाखवणार आहोत ते एका 30 वर्षाच्या पुरुषाचे असणार आहेत, जो नॉन स्मोकर आहे आणि ज्याची सॅलरी
10 लाख रुपये आहे. हे फक्त तुम्हाला एक रफ आयडिया देण्यासाठी बनवलंय. यार SBI हॅज वन ऑफ द हायेस्ट प्रीमियम फॉलोड बाय HDFC, ICICI, टाटा अँड LIC. बट ऑनेस्टली HDFC, ICICI आणि टाटा एवढे चांगले फीचर्स ऑफर करतात की यू डोंट माइंड पेइंग फॉर दॅट, राईट? बट मॅक्स अँड आदित्य बिर्ला हॅव द लोएस्ट प्रीमियम्स. आणि आपले टॉप 4 प्लॅन्स रिव्हील करण्याच्या आधी लेट मी जस्ट टेक अ स्टेप बॅक अँड लेट मी आस्क यू दिस क्वेश्चन की पूर्ण डेटा बघितल्यानंतर तुमची कन्फ्युजन अजून वाढली आहे का? आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की प्लीज यार आता तरी सांगा कोणती बेस्ट टर्म इन्शुरन्स आहे. मला हे सगळं ॲनालाइजच्या चक्करमध्ये नाही पडायचं आहे. टेन्शन नका घेऊ. जेव्हा मी स्वतः माझी टर्म इन्शुरन्स घेणार होती तेव्हा मला पण असंच वाटत होतं. इवन तो आय एम अ फायनान्स कंटेंट क्रिएटर हू मेक्स कंटेंट एव्हरी डे, मला पण हेल्प घ्यावी लागली. मी हेल्प घेतली होती डिट्टो इन्शुरन्सकडून. आणि हां, हे कोणतंही पेड कोलॅब नाही आहे. सो डिट्टो इज अन इन्शुरन्स कंपनी बॅक्ड बाय झिरोदा. इथे तुम्हाला एकदम जेन्युइन ॲडवाईस मिळेल फ्रीमध्ये. म्हणजे माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने तुम्हाला मी सांगते. तुम्ही डिट्टो बरोबर एक फ्री कन्सल्टेशन कॉल पण बुक करू शकता, जिकडे तुम्हाला एक एक्सपर्ट तुम्हाला गाईड करेल की तुमच्यासाठी कोणती बेस्ट पॉलिसी आहे. अनलाईक अदर कंपनीज, डिट्टो हॅज स्पॅम फ्री पॉलिसीज अँड हॅव 4.9 आउट ऑफ 5 रेटिंग्स ऑन गुगल रिव्ह्यूज. आणि जस्ट बिकॉज मी ह्यांच्याकडून इन्शुरन्स घेतलं आहे, सो मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगते की दरवर्षी तुम्हाला डिट्टो एक टायमर देतो तुमचे प्रीमियम्स पे करायसाठी. बेसिकली दे मेक शुअर दॅट यू स्टे ऑन ट्रॅक. चला मग आता फायनली आपण बघूया की टॉप 4 इन्शुरन्स कंपनीज कोणती आहेत. मॅक्स स्मार्ट सिक्युअर प्लस, HDFC क्लिक टू प्रोटेक्ट, टाटा संपूर्ण रक्षा, ICICI आय प्रोटेक्ट स्मार्ट. दीज पिक्स आर नॉट इन पर्टिक्युलर ऑर्डर. कोणती पॉलिसी कोणत्या एक्सपेक्टमध्ये चांगली आहे तर कोणती नाही. बट आय वुड अर्ज यू टू कॅल्क्युलेट युअर प्रीमियम्स फॉर ऑल द 4 कंपनीज. असं होऊ शकतं की तुमच्यासाठी ह्यांचे प्रीमियम्स खूप वेगळे असतील.